सौमित्र, क्या बचपना लगा रखा है? आजारी आहेस ना तू? तुला आरामाची खूप गरज आहे. अगं एकतर मी आजारी नाहीये, म्हणजे मी आजारी असतो ना तर मला खूप लोक भेटायला आली असती ना, म्हणजे सगळी लोक भेटायला आली असती ना, पण तसं झालेलं नाहीये. त्यामुळे मी अजिबातच आजारी नाहीये ना, मी एकदम फिट आहे. कळलं का? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी एक डॉक्टर आहे. हे कसं तुम्ही विसरताय? त्यामुळे मला कळतं. सौमित्र, फिलहाल तुम डॉक्टर नाही हो, छोटूस बाळ आहेस तू जे आईस्क्रीम साठी हट्ट करतं. काय वेडेपणा लावलास तू? अजिबात नाही. तू आता आराम करणार आहेस आणि बिलकुल क्लिनिकला जाणार नाहीयेस. तू घरीच थांबणार आहेस, नाहीतर रागवे ना मी तुला. रागवू मी तुला? नाही, आता तर मला ओरडावंच लागेल. काय काय करतोस तू? ऐकूया का तुला? अजून आवाज वाढू मी? हा, वाढू आवाज? रागवायला पाहिजे, हट्टी कुठचा. एवढा का ऐकत नाहीस तू? ओके ओके ठीक आहे, बघतो. बाय. काय मग आता ऐकणार ना आकृतीचं? कोणाचंच ऐकणार नाहीये, मी जाणार आहे. ठीक आहे. बाहेर हॉलमध्ये जाऊ. एक तरी घे माही तू. अगं इतक्या भारी इडल्या बनवते ना, इतक्या भारी. एक खाशील ना मग ते दिसतातच, भारी दिसतात मला. एक खाल्लीस ना मग कळेल तुला. माई मैत्रिणींचं अगं ती हल्ली सकाळी काही खातच नाही, म्हणजे एखादं फळ वगैरे खाते आणि मग त्याच्यानंतर काहीच खात नाही. ते माताजी ना. विचारू का? माई नको म्हणतात पण मला राहत नाहीये. बोल ना तू, बोलू दे की रे तिला. नाही ते बोल ग. माई आपल्या मैत्रिणींचं म्हणजे त्यांनी ब्रेकअप केलं असेल सौमित्र भाऊजींसोबत, पण माई त्या सौमित्र भाऊजींचा विचार करतातच ना. म्हणजे बघा ना, नाहीतर असं आपल्या होणाऱ्या नवऱ्यासाठी कोण पोरगी शोधेल? पण कालचं आकृतीताईंचं वागणं काय मला रुचलं नाही. म्हणजे एखादी दुसरी कोणी असती ना तर त्यांचं जुळवून द्यायचा प्रयत्न केला असता, पण माई मी आता सरळच बोलते, तुम्ही काहीतरी प्रयत्न करा ना. हो माई, कशा वागत होत्या आकृतीताई? म्हणजे त्यांचं सौमित्र भाऊजींचं घर एकदम त्यांचं स्वतःच आपलं असल्यासारख्या एकदम फिरत होत्या आणि वागत होत्या तिकडे. नाही ना, ये ना आपण नाश्ता करूया. म्हणजे हा, हिने इडली केली बघ. मी प्लेट आणू का? नाही नको, माताजी येणार आहेत त्याची तयारी आहे, मी जाते. येते का माई? काय आडावडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव,
अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके